पांढऱ्या पट्ट्यांचा वाद पुन्हा नव्यानं पेटलेला आहे। दादर परिसरातील सोसायट्यांमध्ये पांढरी पट्टी काढल्याने हा वाद निर्माण झाला आणि दादर पश्चिम या ठिकाणी DS बाबरेकर मार्ग जैन मंदिरातल्या लेनमध्ये सुरुवातीपासून ते गोकुळधाम इमारतीपर्यंत हा पट्टा रंगवण्यात आल्याचं दिसून आलं। संदीप देशपांडेंच्या दादरमधील जनसंपर्क कार्यालय परिसरात सुद्धा पांढरी पट्टी मारण्यात आली आणि या प्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी याला विरोध केलाय। तर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी करत याला विरोध दर्शवला। तर या प्रकरणामध्ये जैन मुनींना एका मराठी महिलेने सुनावलंय। तर मनसेच्या इशाऱ्यानंतर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे। पांढऱ्या पट्ट्यांवरती पालिकेने काळा रंग मारला। तर काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध रील स्टार प्रसाद वेदपाठक यांच्या राहत्या बिल्डिंग खाली जैन समाजाने पांढरी पट्टी काढल्याचा वाद सुरू होता। आता हा पुन्हा वाद उफाळलेला आहे। ओ भाई आवाज खाली तुम्ही आवाज खाली एवढं काय आवाज खाली ओ थांबा ओ ताई चला तमाशा नाही करायचं इथे बोलतात। आवाज खाली करा बोलतो, मला बोलतो आवाज खाली करायचा हात दाखवून। चुकीचं आहे ना हे? हा, तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात हे शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? हा, तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता। तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाउ नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? हा, हे चुकीचं आहे तुमचं। तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलंय ते तुमच्या जैन मंदिरच्या आतमध्ये, रस्त्यावर नाही पाहिजे। खूप या लोकांची दादागिरी चालू झाली आता। कशासाठी ह्या पद्धतीचा सांस्कृतिक दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न करताय? हा रस्ता पब्लिकचा आहे, इथे तुमची दादागिरी नाही चालणार। इथे कायदे कानून आहेत, त्या नियमांप्रमाणे तुम्हाला राहावं लागेल। मुंबईत राहायचं असेल तर आता आपापल्या राज्यात जाऊन राहा। आम्ही त्यांना तो अल्टिमेटम दिला होता की 3 वाजेपर्यंत ही पट्टी मिटवा, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू। त्याच्या आधी महापालिकेने कारवाई केली। आता आम्ही पोलीस स्टेशनला सुद्धा ही मागणी केली आहे की ज्यांनी या पांढऱ्या पट्ट्या मारल्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे। दरम्यान संदीप देशपांडेंवरती जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांनी टीका केली। काँग्रेसने सुपारी दिल्यामुळे संदीप देशपांडे विरोध करत असतात असं त्यांनी म्हटलंय। मला असं वाटते की काँग्रेसवाल्यांनी हा देशपांडे मनसेला एक सुपारी दिलेली आहे, मला असं वाटते। तो संदीप देशपांडेला करता की तुम्ही बालासाहेबांचे तुम्ही मान्य हिंदू हृदय बालासाहेबांचे तुम्ही शिवसैनिक आहेत। तर तुमचं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आज जैन सोसायटीमध्ये तुम्ही पांढऱ्या पट्ट्याला तुम्हाला दिक्कत आहे, तो भिंडी बाजार मुंब्रा आणि पायदुनीमध्ये जा। ईदच्या समय आणि तिथं नमाज पडतात, पुरा रोड ब्लॉक करतात, पुरं पांढरं होतात, तिथं तुम्ही काळा किनारा कधी जाणार? पण आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, बाकी सगळ्यांना प्रॉब्लेम आहे, तो पण आम्हाला माहीत नाही आहे। ॲक्च्युली बघा इथे पाणी येते ना, बघा इथे ग्रीन झालं आहे बघा, त्याच्यामधून पाय पडतात आणि पडून जाणार त्याच्यामुळे, आणि गरम इथे याच्यामध्ये कमी होतं। आज उघड पाणी आलं की गरम कमी होते, त्याच्यामुळे आम्ही मारलेलं आहे। बाकी काही दुसरं काही विशेष नाही, आम्हाला कोणालाही त्रास द्यायचा नाही आहे। माझ्या घर हे बघा इथेच आम्ही घरच्या समोर लावलेलं आहे, इथे पण लावलेलं आहे। पाणी पडते असं ग्रीन होतं आहे की स्लिप होते, स्लिप होणं पडणार, त्याच्याच वाचवासाठी आम्ही लावलेलं आहे। अभी आप भी देखो, ये अच्छा लग रहा है कि वो अच्छा लग रहा था? मेरे को तो वही लगा। पब्लिक प्रॉपर्टी में तो कितना वहाँ पे भी वाइट पट्टी है, वो गवर्नमेंट ने मारे तो वो चलेगा। पब्लिक प्रॉपर्टी है तो पब्लिक प्रॉपर्टी में ये देखो कचरा कितना सामने, कितना कचरा देखो। हमने 4 बार BMC में लेटर लिखा है, लाइट गया है तो वो सब नहीं कर रहे और ये सब कर रहे हैं करके। जो जरूरत है वो करो ना, ये सब की क्या जरूरत है? आता इकडे जे तुम्ही पाहू शकता या समोरच्या बाजूला की इकडे त्यांचं देऊळ बांधण्यात आलेलं आहे। देवळाच्या आतमध्ये आवारामध्ये हे पांढरे पट्टे मारत होते ते लोक, त्यांच्या ठीक होते। आता हा जो महानगरपालिकेचा रस्ता आहे त्या रस्त्यावरती त्यांनी पांढरे पट्टे मारायला सुरुवात केली। हा कुठेतरी त्यांची ती दादागिरी चाललेली आहे। आज
आपण जर भगवे पट्टे मारले, उद्या मुसलमानांनी हिरवे पट्टे मारले, त्यांना चटके लागतात म्हणून ते नमाज पडताना ह्या गोष्टी सगळा कुठे ना कुठे ते जातीपातीचं राजकारण होईल. हे रस्त्यावरती आणू नये यासाठी आम्ही महानगरपालिकेला सांगितलं. आणि एवढंच जर आहे, यांना पायाला चटके बसतात किंवा शेवाळ होतात पावसाळ्यामध्ये वगैरे, तर मग यांनी पूर्ण रस्ते करायचे ना, पूर्ण रस्त्यावर मारून टाकायचे, पूर्ण बिल्डिंगचे कंपाऊंड, म्हणजे इतरांना पण ते त्याचं सुखसोयी मिटली ना, त्यांचे पण पाय भाजणार नाहीत. हां, सगळ्या जाती धर्माची लोक इथे राहतात. जवळजवळ हे चालू झालंय ना, 8 वर्षापासून आक्षेप करतोय. इथे जिथे 5-10 घर आहेत ना, हे नेहमी जाऊन आतमध्ये जाऊन भांडणार, पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट करणार. किती जिथे आवाज यांचा चातुर्मास चालू होतो, जेव्हा एवढा भरपूर आवाज असतो, इथून भरपूर फोन जातात कंप्लेंटला की स्पीकर लावून त्यांना परमिशन नाही तरी ते मोठ्या आवाजाने गाणी लावायचे. ते द्वारका संस्कृती राहतात, आजारी होते, पण तरी ते किती कंप्लेंट करायचे काकी, पण तरी ते करायचे. पांढऱ्या पट्ट्यांच्या शिवाय वरनं हे जे गुजराती कोणी आहेत ना, वरनं अक्षरशः स्वतःचं घर स्वच्छ ठेवतात, वरून कचरा टाकतात खाली. हे 101%. म्हणजे खाली कोण माणसं आहेत, जात आहेत येतात, त्यांचं काही त्यांना मुलाइजा नाही आहे. पाणी टाकतात तर वेगळी गोष्ट आहे. आता आणखीन याच्यापेक्षा घाणेरडं नाही सांगू शकत मी. या आधी जर पाहिलं तर घाटकोपरमध्ये करड्या रंगाच्या पट्ट्या करण्यात आल्या, पण या आधी पांढऱ्या रंगाची करड्या रंगात आता करण्यात आला. आता म्हणजे आपण जर रंगांचे वैशिष्ट्य पाहिलं तर हा करडा रंग हा रंग नाही, हा मिक्स करून झाल्यानंतरचा रंग आहे. म्हणजे ताना पिनी ही पाजा असे जे आपण रंग म्हणतो, त्या रंगांमध्ये जर कुठचे रंग मिसळले तर हा करडा रंग होतो. म्हणजे हा जाणून बुजून वाद निर्माण करतायत. म्हणूनच म्हटलं एन वॉर्डमध्ये उचापती वाढले आहेत, त्याच्यातला उचापतीमधला इथला पती कोण ते शोधा. एक महत्त्वाची